शेतकरी नेते रविकांत दादा तुपकर यांची शेतकऱ्यांबद्दलची तळमळ ही कायम आपण महाराष्ट्रभर बघितलेली आहे आणि जोपर्यंत असा खमक्या नेता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात रान पेटवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा प्रश्न मार्गी लागणार नाही हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही। अनेक आंदोलनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी झाले पण त्या आंदोलनातून कोणतंही आउटपुट निघत नाही। केवळ आंदोलनाचा इव्हेंट होतो आणि शेतकऱ्यांचे प्रकरण तसेच प्रलंबित राहतात। हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणून जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी भूमिका मांडून सत्तेत आलं आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना काम झालं हो लांब अशा पद्धतीची भूमिका बजावली। तशाच पद्धतीने 80 लाख अपात्र लाडक्या बहिणीचा वापर त्यांनी केला, त्यांना सुद्धा आता काम झालं हो लांब अशीच भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे। त्याच्यामुळे मतासाठी जुमलेबाजीचं केंद्रीय धोरण या राज्य सरकारने राबवल्याचं आपल्याला दिसतंय। शेतकरी हवाल दिलंय। मी परवा या आरक्षण बचाव यात्राच्या माध्यमातून जळगावच्या बाजूला गेलो होतो मुक्ताईनगरला। संपूर्ण केळी त्या ठिकाणी भुईसपाट झालेली आहे परंतु एकही रुपया त्यांना मिळालेला नाही। कुणी त्यांच्याकडे डोकून बघायला तयार नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राज्यभर कोणताही लढा होताना दिसत नाही। जो कोणी लढा उभा करतो त्यालाच सरकार आपलं करून घेते अशी स्थिती झालेली एक वास्तव आपल्याला नाकारता येत नाही। म्हणून मित्रांनो, एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आहोत असं एक नाटक करायचं, पाठीमाग कृषी मंत्री एका स्टेजवर म्हणले आता मीच घोषणा करतो, घोषणा करू का, आनंदाची खबर देऊ का, पुन्हा मध्येच राज्याचे मुख्यमंत्री म्हणले की आचारसंहिता आहे पण आम्हाला ती खबर द्यायची। केवळ निवडणुकामध्ये शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आणि शेतकऱ्यांचा वापर करायचा, याच्या पलीकडे या राज्यात काही होत नाही। शेतकऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की आता तुम्हाला जर तुमचं अस्तित्व वाचवायचं असेल तर रविकांत दादा तुपकर सारख्या लढवया शेतकऱ्याच्या नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या। आपण असणाऱ्या या ठिकाणी अनेक प्रकारची खदखद निर्माण झाली की जणू काही सरकारच काही आंदोलन प्लॅन करतंय अशी एकंदरीत स्थिती आपल्याला बघायला मिळते। अनेक प्रश्नांचं एक व्यापक निवेदन माझ्या हातात आहे ज्याला धरून हे उपोषण सुरू आहे। गौतम अदानीचे स्मार्ट मीटरच्या संदर्भातला प्रश्न सुद्धा आता राज्यभर त्याचं गोरगरिबांना झळ पोहोचताना दिसते आणि मी ज्यावेळेस सर्च केलं त्यावेळेस हे मीटर तुमची गोपनीयता आणि तुमचं सगळ्याच त्या ठिकाणचं एक गुलामीचं सिम्बॉल म्हणून तुमच्या असणाऱ्या दरवाजावर काय असेल तर अदानीचं ते असणार एक मीटर अशी पद्धतीची एक स्थिती झालेली आहे। म्हणून ह्या मीटरच्या संदर्भात सुद्धा मागणी आहे, कांद्याच्या संदर्भात मागणी आहे। 2-2.5 लाख रुपये 5 लाखाच्या अटी टाकायच्या आणि त्या योजनेला अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यायचं। मी या सरकारला विचारतोय की अहिल्यादेवी होळकरांचा अपमान करण्यासाठी तुम्ही हे नाव दिलेलं आहे का असा सुद्धा प्रश्न मी विचारतोय। सरसकट कर्जमाफी का केली जात नाही, का त्याला आट लागावी? शेतकऱ्यांसाठी तुमची ही भूमिका अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे। त्याच्यामुळे आता आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यव्यापी जन उठावाच्या दिशेने गेल्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहिलेला नाही। शेतकरी जर हवालदिल असेल तर शेतमजुराचं भूमिहीनांचं जीवन आणखी अवघड आहे। त्यामुळे रविकांत दादा तुपकर यांना मी मागणी करतोय, आव्हान करतोय की शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून असलेला शेतमजूर हा अतिशय एक बहुजन दलित घटकातील हा मजूर आहे आणि त्या मजुरावरती जे काही प्रायव्हेट कर्ज आहे त्याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे। दुर्दैवाने त्याची नोंद होत नाही। दुष्काळ पडला तर त्याला कोणतं पॅकेज जाहीर होत नाही। तर त्या शेतमजुराच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आपण भूमिका घेतली पाहिजे। एवढंच नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठंतरी आंदोलन होताना दिसतात परंतु काही योजना अशा आहेत मागासवर्गीयांच्या, महात्मा फुले महामंडळ, संत रविदास महामंडळ, संत
त्या ठिकाणचं अण्णाभाऊ साठे महामंडळ, अल्पसंख्याक विभागाचं महामंडळ यांना कधीच कर्जमाफी झाली नाही आणि त्यांचा उद्योग त्या ठिकाणी कोरोनाच्या काळातच संपुष्टात आलेला आहे. त्याच्यामुळे या कर्जमाफी सोबतच त्या कर्जमाफीचा सुद्धा लढा, मागासवर्गीयांच्या महामंडळाच्या कर्जमाफीचा लढा आपण त्या ठिकाणी लढणार आहेत आणि तसं आंदोलन सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही या ठिकाणी करणार आहेत, असं जाहीर आव्हान यामध्ये मी करतोय. रविकांत दादा तुपकर यांना एक मोठी ताकद देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांना या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. राज्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की या ठिकाणी जे काही सुरू आहे ते केवळ दिशाभूल करणार आहे. आता रविकांत दादाचं आंदोलन आमच्याच पेजवरून आम्हाला लाईव्ह दाखवावं लागतंय. मीडियाचा जमावडा आमच्याकडे नाहीये. पण एक कॉमेडियननी काहीतरी 370च्या बिर्याणीचं काहीतरी म्हणला तर 2 दिवस झालं टीव्हीवरती 370च्या बिर्याणीचा विषय सुरू आहे. पण शेतकऱ्यांच्या कांद्यावर ढिगाऱ्यावरती विष पिऊन मरण्याची वेळ त्याला आली आहे, त्याच्याबद्दल मात्र कोणतंही या ठिकाणी टीव्हीवरती आमचा मुद्दा दिसत नाही. डिझेल, पेट्रोल, गॅसची महागाई आणि त्यात शेतकऱ्यांना सांगितलं ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा त्याच्याकडे या महागाईमुळे पैसा नाहीये. शिक्षण महाग झालंय, आरोग्य महाग झालंय आणि शेतकरी बहुजनांचा वालीच या ठिकाणी कुणी नाही. अशा पद्धतीचं एक वातावरण या महाराष्ट्रात शेतकरी विरोधी सरकारमुळे सुरू झालेलं आहे. आपल्याला जाहीर आव्हान करतो की या शेतकरी विरोधी सरकारला उद्ध्वस्त करण्याची वेळ आपल्याला आता या ठिकाणी आलेली आहे. एवढं सगळं होत असताना जर आम्ही मेलोडी चॉकलेट बघून त्या ठिकाणी मेलोडी भक्तांचाच रौंदाळा बघत असू तर आता डोक्यावरून पाणी गेलं एवढं लक्षात ठेवा. हे डोक्यावरून एवढं पाणी गेलंय की प्रत्येकाची थट्टा सुरू आहे. आम्ही लढणारे आहोत, आम्हाला हा देश वाचवायचा आहे म्हणून आमच्याच असणाऱ्या समाज बांधवामध्ये आरक्षणाचा वाद लावला, जेणेकरून आम्ही शेतकऱ्यांचा लढा लढला नाही पाहिजे, जेणेकरून आम्ही ईव्हीएम हटवण्याचा लढा लढला नाही पाहिजे, जेणेकरून आम्ही दलितांचा लढा लढला नाही पाहिजे. म्हणून भावाभावात भांडणं लावायचे, जाती जातीत भांडणं लावायचे. परवा दिवशी तुम्ही बघितलं असेल, यांना सगळं कळतं. यांची आयबी स्ट्रॉंग आहे, यांचा ग्राउंड लेवलचा रिपोर्ट स्ट्रॉंग आहे. तुम्ही आवर्जून बघितलं असेल की एका ब्राह्मण गल्लीमध्ये बुरका घालून एक बाईनी मटण फेकलं. हे कशाचं द्योतक आहे? हे उभा राहत असलेले आंदोलन होऊ द्यायचे नाही म्हणून प्रत्येक मागणी दाबण्यासाठी हिंदू मुस्लिमच्या दंगली करता येतात का, हा सुद्धा खेळ येणाऱ्या काळात तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनो सतर्क व्हा. अनेक ढोंगी सुद्धा येतात, जसे बोंधू बाबा दिसत आहेत तसे चळवळीतले बोंधू सुद्धा वाढत चाललेत. त्याच्यामुळे आपल्यासाठी लढणारा कोण याची सुद्धा जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मी कायम रविकांत दादा तुपकर यांचं आंदोलन बघतो. एक निर्णायक लढा हातात आल्याशिवाय त्यांनी आतापर्यंत आंदोलन या ठिकाणी सोडलेलं नाही. पण काल एक आंदोलन झालं, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण लय सोपं आंदोलन झालं. तशा आंदोलन आमच्या नशिबी नाही आहेत. आमच्याकडे लवकर दखल घेणारा मंत्री कोणी येत नाही. त्याच नाशिकमध्ये 100 घरं दलितांचे उद्ध्वस्त केलेत. गिरीश महाजन दुर्दैवाने तिथं गेले नाही. 10 दिवस झालं लोक बिराड घेऊन बसलेत. तिथं मी जाऊन आलो. तर त्यांना आव्हान आहे की 3 दिवसात जसे तिथं गेले तसे तिकडं पण जा. पण शेतकऱ्यांसाठी आज कुणीही लढला तरी आम्ही त्याचं स्वागत करतो. शेवटी शेतकऱ्यांचा लढा महत्वाचा आहे आणि म्हणून या लढाईला सुद्धा राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झालं पाहिजे आणि या लढ्यामध्ये सर्वांनी सामील झालं पाहिजे असं मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आव्हान करतो. आणि या आंदोलनाची ताकद राज्यव्यापी करण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी प्रयत्न करणार हे सुद्धा या ठिकाणी जाहीर करतो. देवेंद्र फडणवीस यांना एकच इशारा आहे की जास्त काळ शेतकऱ्यांचा अंत बघू नका. शेतकरी जर बनवू शकतो तो शेतकरी गाडू सुद्धा शकतो, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे कुणाच्याही नादी लागायचं
शेतकऱ्यांच्या नादी लागायचं नाही. शेतकऱ्यांची एवढी मोठी ताकद आहे. आज खतं बी बियाणं मी सहज एका दुकानावर गेलो होतो. म्हणलं जरा बघावं नेमकं काय प्रकार आहे. 500 रुपयांनी रेट वाढलेत. खताच्या माग बियाणाच्या माग 300 रेट वाढलेत. एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात की जागतिक संकट आहे, पर्यटनाला जाऊ नका, सोनं घेऊ नका, त्या ठिकाणी मोठाले लग्न करू नका, आणि त्यात आज खताचं त्या ठिकाणी बी बियाणं वाढलंय, त्याच्या मागची महागाई वाढली. तर हे गंभीर आहे. त्याच्यामुळे मी आव्हान करतोय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला की विनाअट या ठिकाणी सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, पीक विमा तात्काळ मिळाला पाहिजे. या मागणीसाठी आंदोलन करणारे रविकांत दादा तुपकर यांच्या या मागणीची दखल राज्य सरकारने तात्काळ घ्यावी. जर का लवकरात लवकर दखल घेतली नाही आणि या ठिकाणी शेतकरी नेत्याच्या जर जीवितास काही झालं आंदोलन करताना, तर सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील, असं सुद्धा आव्हान या माध्यमातून करतोय. आणि याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील असं सुद्धा मी या ठिकाणी आव्हान करतो. आणि या सर्व आंदोलनाला आणि त्यांच्या पाठिंब्याला मागण्याला मी जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद दीपक.